दरवर्षी आम्ही गावामध्ये डिजिटल फलक बघायचो की 25 कोटी रुपये मंजूर झाले, 27 कोटी रुपये मंजूर झाले, पण गावाला आपल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेला जागा उपलब्ध नसल्यामुळे ती योजना कार्यान्वित होत नव्हती किंवा त्याला तांत्रिक मंजुरी भेटत नव्हती. हे सगळी फसवेगिरी होती. बरं. मग ज्यावेळी आम्ही माहिती घेतल्यानंतर समजलं की जागा आपल्याला उपलब्ध नाहीये. त्यानंतर आम्ही सर्च केला, गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर आम्ही चर्चा केली. त्यावेळी समजलं की डॉक्टर स्वर्गीय पतंगराव कदम साहेब जे आमचे आमदार होऊन गेले, त्या आमदार डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी जाहीर सभेमध्ये एक वचन दिलं होतं की गट नंबर 70 मधील ती जी जागा आहे 46 गुंठ ती आपल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेला देतो म्हणून. तो धागा आम्ही पकडून आम्ही मेन चौकामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं. ठिय्या आंदोलन करत असताना माझा मित्र, माझा सहकारी रोहित पाटील माझ्या बरोबर होता. आम्ही दोघांनी मिळून ते आंदोलन आम्ही उभा केलं. दोघच बसलात तुम्ही? आम्ही दोघच त्या ठिय्या आंदोलनाला बसलो.